भवनात विश्वविजेत्या क्रिकेटर्सचा सत्कार झाल्यानंतर आता राजकीय मॅच सुरू झाली आहे मंडळी. कारण 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट आता कुणीही विसरू शकत नाही असा बाउन्सर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्कार सोहळ्यात टाकला होता. मुख्यमंत्र्यांच्या बाउन्सरला हुक करण्यासाठी महाविकास आघाडीचे हार्ड हिटर संजय राऊत मैदानात उतरले. त्यामुळे राजकीय मॅच आता रंगणार आहे. T20 वर्ल्ड कपची फायनल टीम इंडियानं जिंकली. त्यानंतर लाखो मुंबईकरांच्या साक्षीनं टीम इंडियाचं वानखेडे स्टेडियमवर स्वागत करण्यात आलं. विधान भवनातही क्रिकेटर्सचा सत्कार करण्यात आला. आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या टीम इंडिया करता एकदा स्टँडिंग ओवेशन सगळ्यांनी द्यावं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी. विधानसभा निवडणुकीच्या फायनलला आता लवकरच सुरुवात होणार असल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील सत्कार सोहळ्यात जोरदार बॉलिंग केली. बाउन्सर्स टाकताना एकनाथ शिंदेंना उद्धव ठाकरेंचीच विकेट घ्यायची होती हे काही लपून राहिलं नव्हतं. सूर्यकुमारजी, तुमचा कॅच जसं कोणी कधी विसरणार नाही तसंच आमच्या 50 जणांच्या टीमने 2 वर्षापूर्वी काढलेली विकेट पण कुणी कधी विसरू शकणार नाही. गेली 2 वर्ष आम्ही लोक पण सर्वजण बॅटिंग करतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जसप्रीत बुमराहप्रमाणे तुफान बॉलिंग करत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बाउन्सरचा सामना करण्यासाठी महाविकास आघाडीनं संजय राऊतांना मैदानात उतरवलं. कोणताही पॉलिटिकल बाउन्स टोलावण्यात माहिर असलेल्या संजय राऊतांनी पहिल्याच बॉलवर सिक्सर लगावला. तुमचा क्षण लक्षात राहिलेला आहे. तुमचा क्लीन बोल्डची वेळ आता आलेली आहे. तोही क्षण लक्षात ठेवा. तुमचे 3 स्टंप बरं का, फडणवीस, अजित पवार आणि मिंदे 3 स्टंप तुमचे उडणार आहेत. संजय राऊतांनी जोरदार फटकेबाजी सुरू केल्याचं पाहून महाविकास आघाडीचे नाना पटोले आणि अंबादास दानवे यांनी देखील जोरदार पॉलिटिकल स्ट्रेट ड्राईव्ह लगावले. अजून सामना संपलेला नाही. अजून सामना विधानसभेच्या निवडणुका पूर्ण होतील त्या दिवशी तो संपेल. त्या दिवशी कळेल कोणी कोणाची विकेट घेतली, कोणी कोणाला रिटायर करायला भाग पाडलं, कोणाला जनतेने नाकारलं. हे मला असं वाटतं ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल लागतील त्या दिवशी स्पष्ट होईल. विधानसभा निवडणुकीचा वर्ल्ड कप आता सुरू झालाय. ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची फायनल होणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीचे प्लेयर आतापासूनच मैदानात उतरले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 30 जागा जिंकल्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला. तर एनडीएची सत्ता कायम राहिल्यामुळे महायुतीला देखील बळ मिळाले. परिणामी दोन्ही टीम तुल्यबळ असल्याचं स्पष्ट होतंय. आता मतदारांच्या मैदानात जी टीम चांगली कामगिरी करेल त्यांना विधानसभेचा कप मिळणार हे मात्र नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विधानसभांच्या निवडणुकांना अजून 2 ते 3 महिन्यांचा कालावधी आहे. पण तोपर्यंत तुम्ही न्यूज 18 लोकमतवर महाराष्ट्राची खबरबात पाहायला विसरू नका. या बुलेटिनमध्ये इथे